नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 जून 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, फक्त ती ओळखण्याची कला आत्मसात करा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेता आज अमरावती पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे। सोमवार रात्री उशिरा त्यांनी आयुक्तालयातील 14 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्यात। या निर्णयामुळे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि शहरातील 10 पोलीस ठाण्यांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहराचा पदभार सांभाळताच तातडीने शहराचा आढावा घेतला आणि त्यानंतर या बदल्यांचा निर्णय घेतल्याचे समजते। यामध्ये अनेक पोलीस निरीक्षकांना नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत। गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांना नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार म्हणून पदभार देण्यात आला आहे। याचबरोबर दिलीप वडगावकर यांना नियंत्रण कक्ष आणि खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। हनुमंत गिरमे यांना दंगल नियंत्रण पथकाची जबाबदारी मिळाली आहे, तर गौतम पतारे यांची पोलीस कल्याण शाखेत बदली झाली आहे। महेंद्र अंबोरे ही सायबर शाखेचा पदभार सांभाळणार आहेत आणि प्रवीण वांगे यांना वाहतूक शाखेत पाठविण्यात आले आहे। विशेष म्हणजे फ्रेझरपुरा येथे निलेश करे यांची विशेष शाखेत बदली झाली आहे, तर नियंत्रण कक्षातील निशांत देशमुख हे राजापेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळतील। सिटी कोतवाली येथील दुय्यम ठाणेदार विजया पंधरे आणि राजापेठ येथील दुय्यम ठाणेदार रामदास पालवे यांची गाडगेनगर येथे दुय्यम ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 2 चा पदभार पीआय संदीप चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे। याशिवाय रोशन शिरसाट यांना फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी बनवण्यात आले आहे, तर अतुल वर हे गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। या बदल्यामुळे अमरावती शहरातील पोलीस दलात नवीन चैतन्य निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अमरावतीच्या अलीमनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एमडी ड्रग्सच्या वादामुळे 2 गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली आहे, ज्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहे। अमरावतीच्या नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीमनगर परिसरात एमडी ड्रग्सवरनं 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय। पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा पकडल्याने त्याची टीप दिल्याच्या संशयावरनं हे गट एकमेकांसमोर भिडलेत। या सशस्त्र संघर्षात एकूण 4 जण जखमी झाले आहेत। 30 वर्षीय शहजाद खान गौस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शेख मुदस्सीर यांचा बडनेरात राहणारा मित्र एमडी ड्रग्स विकतो। काही दिवसांपूर्वी बडनेरा येथे पोलिसांनी त्यांना पकडले होते। या एमडी ड्रग्सचा माल शहजाद खान यांच्या माहितीवरनं पोलिसांनी पकडला असा संशय शेख मुदस्सीर, शेख जुम्मिलाल शेख अहमद, मोहम्मद मुदस्सीर शेख अहमद, शेख अजहर शेख अहमद यांच्यासह अन्य एकाने घेतला आहे। या 5 जणांनी शहजाद यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला।
यात शेहजाद गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। याच प्रकरणात दुसऱ्या बाजूने 28 वर्षीय शेख मुजम्मिल शेख अहमद यांनी तक्रार दिली आहे की त्यानुसार ते स्वतः घरी जेवण करत असताना संशयित शेहजाद खान उर्फ भुरुकोस खान वय 36 वर्ष आणि बबलू नामक व्यक्तींनी शिवीगाळ केली। त्यांचा भाऊ मुदस्सीर याने दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काठीने मोहम्मद मुदस्सीर यांच्यावर वार करून जखमी केलेत, तर एकाने शेख मुजम्मिल यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। नागपूर गेट पोलिसांनी दोन्ही गटांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत। एमडी ड्रग्सच्या या वादामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। अमरावतीच्या वलगाव येथे घडली आहेत वीज खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून 2 युवकांनी थेट महावितरणाच्या कार्यालयातच आग लावली। हा नेमका काय प्रकार आहे पाहूया सविस्तर वृत्त। अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून 2 तरुणांनी महावितरणच्या कार्यालयात मोठा गोंधळ घातला। दुपारी 12 वाजताच्या सुमारास अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे नावाच्या 2 व्यक्तींनी वलगाव येथील महावितरण उपकेंद्रात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण केला। मिळालेल्या माहितीनुसार संतप्त तरुणांनी कार्यालयाची तोडफोड केली। त्यांनी कागदपत्रे आणि रजिस्टर देखील फेकून दिलेत। इतकेच नाही तर त्यांनी टेबलावर पेट्रोल टाकून कार्यालयाला आग लावली आहे। या घटनेत कार्यालयातील 2 टेबल आणि अनेक महत्त्वाचे सरकारी दस्तावेज जळून खाक झाले आहेत। याबाबत उपविभागीय अभियंता गोपाल विनायक इंगडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी ते आणि त्यांचे सहकारी कार्यालयात शासकीय काम करीत असताना अविनाश निर्मळ आणि विनीत दिलीपराव तायडे यांनी कार्यालयात प्रवेश केला। त्यांनी प्रथम इंगडे यांच्या शासकीय कामात अडथळा आणला आणि त्यानंतर कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड केली। आरोपींनी टेबलावरील कागदपत्रे आणि रजिस्टरची फेकफाक केली आणि त्यानंतर टेबलावर पेट्रोल टाकून कार्यालयाला आग लावली। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी गोपाल इंगडे यांच्या अंगावरही पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने इंगडे तिथून पळून गेल्यामुळे बचावलेत आणि त्यांच्यावर मोठा अनर्थ टळला। वलगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून गोपाल इंगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक 172/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 132, 326, 351, 352, 353 सह सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे। वलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयात त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। वलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। तो सुरू होता वलगाव जे आहे इथला विस्फोटा खंडित नव्हता, सुरू होता आणि जे 2 माथी फिरू तरुण आले त्यांची विजेसंबंधी काहीही तक्रार आम्हाला प्राप्त नव्हती किंवा जे आमचं प्रिन्सिपल रजिस्टर असते त्याच्यावर ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंद होते त्याच्यावरही त्यांची तक्रार लिहिली गेली नव्हती आणि जो आमचा मोबाईल आहे तक्रारीसाठी त्यांच्यावरही त्यांनी तक्रार नोंदवली नव्हती। त्यांचा वीज पुरवठा संदर्भात आम्हाला कोणती तक्रार प्राप्त झाली नव्हती। पण अनेक लोक म्हणतात काही लोकांची तक्रार आहे घटना ही जी आहे रविवारी दुपारी 12 वाजताची आहे आणि शनिवारी संध्याकाळी 6 ते 7 वाजतापासून आपल्या इकडे पाऊस सुरू होता सतत। पण त्या पावसातही वलगावची जे वीज पुरवठा होता तो सुरू होता सबस्टेशन मधून। इथं विजेची त्या दिवशी कोणती समस्या नव्हती। पर्टिक्युलर जे तरुण आले इथं ज्यांनी तो इथं धुंडूस घातला त्यांच्या भागात विजेच्या समस्येबाबत मला कोणती तक्रार प्राप्त झाली नव्हती। काय कारण असू शकते त्यांनी तुमच्या ते कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। ते कारण मला अद्यापही समजलं नाही, त्याची उकल पोलीस करते। त्यामध्ये नेमकं काय काय नुकसान झालं? त्याच्यामध्ये नुकसान असं झालं की त्यांनी 2 टेबल जाळले। माझा टेबल जाळला सहाय्यक अभियंत्याचा आणि एक जो ते वर्किंग टेबल असते ऑपरेटरचा तो जाळला। त्याच्यामुळे जे महत्वाचे दस्तावेज असतात, लॉकशीट असतात, हजेरी पत्रक आहे आणि जे एस्टिमेट आहे, जे ग्राहकांचे नवीन वीज पुरवठ्यासाठी झालेले अर्ज आहे ते सर्व जोडून खाक झाले तुमच्यावर पण त्यांनी। आणि जेव्हा मी माझ्या मोबाईल मधून व्हिडिओ चित्रीकरण करत होतो तेव्हा त्यातला एका जणांना माझा मोबाईल हिसकला आणि मोबाईल हिसकून तो सबस्टेशनचा बाहेर पडला। तर मी जेव्हा त्याच्याकडून तो मोबाईल परत हिसकवण्यासाठी झटापट झाली तेव्हा त्यानं म्हटलं की याच्या अंगावर पेट्रोल टाक म्हणे। तर त्यानं खरंच माझ्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि वाघपेटीची म्हणजे माचीस तो अशी हातात घेईल तर मी माझा मोबाईल पटकन
घेतला आणि तिथून पळून गेला. तर पहिल्यांदा आपण वीज खंडित होण्याच्या समस्यामुळे नागरिक किती संतप्त झाले आहे. मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. या घटनेतून नेमका कोणता संदेश मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घटनेबद्दल तुमचं मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती अंतर्गत बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील प्रभाग क्रमांक 22 मधील आठवडी बाजारात खुल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर अभ्यासिका उभारण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांनी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली होती. विधानसभा निवडणुकांपूर्वी ही मागणी मान्य करून आमदार रवी राणा यांनी स्वतः या जागेवर भूमिपूजन केले होते. या योजनेकरिता 50 लाख रुपये मंजूर झाल्याची चर्चा आहे. मात्र भूमिपूजन होऊनही विधानसभा निवडणुका होऊन तब्बल 6 महिने उलटून गेलेत तरी सुद्धा या अभ्यासिकेच्या बांधकामाची कोणतीही हालचाल झालेली नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जर या अभ्यासिकेच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही तर ते आमरण उपोषणाचा मार्ग पत्करतील. आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व जनतेला आणि आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या सन्माननीय रविभाऊ राणा यांना मी विनंती करू इच्छितो की बडनेरा शहराने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आणि आंबेडकर चळवळीमधून जे काही सामाजिक कार्यकर्ते आणि मुवमेंटमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा माननीय सन्माननीय रविभाऊ राणा भरपूर असा सहयोग केलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या जे काही आश्वासन आहेत आश्वासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेची असलेली जागा 6 महिन्यापूर्वी ज्याप्रमाणे आपण बघू शकता बोर्ड लागलेला आहे. ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 ह्या जागेवर अभ्यासिका केंद्र निर्माण व्हावं यासाठी ह्या ठिकाणी भूमिपूजन त्यावेळेस झालेलं होतं. त्या गोष्टीला 6 महिने झालेल्या आहेत. परंतु महानगरपालिका भाऊ माझा एक प्रश्न आहे. गेल्या 6 महिन्यापासून या छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे जे जागेवर अत्याधुनिक बांधकामासाठी जागा उपयोगात आणण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवले होता किंवा आपण मागणी केली होती. त्यानंतर आपण काय पाठपुरावा काय केला त्यावर आपण माननीय सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून आम्ही त्यांना लेटर दिलेलं होतं. सन्माननीय आमदारांनी सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक त्या प्रकारचं पत्र दिलं होतं की ही जागा भारतीय बौद्ध महासभेच्या फुले शाहू आंबेडकर अभ्यासिका केंद्राला मिळण्यात यावं. परंतु गेल्या 6 महिन्यापासून त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली. आता नुकतं येणाऱ्या काही कालावधीत नगरपालिकेचे निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की महानगरपालिकेचे एकदाची इलेक्शन झाले अनेक प्रकरण होतात त्याच्यामध्ये भात असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या काही महिन्यातच महानगरपालिका निवडणुका होणार असल्याचे संकेत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास अभ्यासिकेच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच कामे सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ह्या जागेचं माननीय आमदार रविभाऊ राणा यांना निवेदन दिलेलं आहे. पण निवेदन दिल्यावर आम्हाला आतापर्यंत आश्वासनच मिळत आहे आणि या कारणानं सर्व जे आमचे पदाधिकारी या गोष्टीला कंटाळून गेलेले आहे की बा काम कधी चालू होणार अशी सर्व आमच्या समाजातून बी मागणी उठत आहे की बा तुम्ही एवढं मोठं जे भूमिपूजन केलं तर त्याचं काय झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी एक भूमिका मांडलेली आहे. येत्या निवडणुकीच्या आधी महानगरपालिका निवडणूक आधी जर हे जागेचं त्यांच्याकडे ताबा मिळाला नाही किंवा या शाखेला जागा मिळाली नाही तर ते आमरण उपोषण करतील. त्या संदर्भात आपण काय बोलणार. जे सिद्धार्थ भाऊ जे सामाजिक कार्यकर्ते आहे आमचे त्यांनी जे उपोषणाची जे भूमिका मांडलेली आहे त्यांचं सर्व आमच्या समाजबंधूच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे जर हे काम जर आमचं सुरुवात झाली नाही तर. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता तथा मार्गदर्शक सिद्धार्थ बनसोड यांनी ही मागणी केली असून सचिव दरिया गायकवाड यांनीही या उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर, कोषाध्यक्ष कपिल डोंगरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दातार, महेंद्र बागडे, हितेश मेश्राम, सुरेश बनसोड, अजय भालेराव, आकाश मेश्राम हे पदाधिकारी उपस्थित होते. आता या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या अभ्यासिकेचे काम सुरू होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि इथं बोट सुद्धा पाहू शकता मागं
फुलेशाह आंबेडकर एक अभ्यासिका होणार होती, मात्र 6 महिने होऊनही येथे कोणतीही कारवाई केलेली नाही. येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी एक आव्हान केलेलं आहे की आता होऊ घातलेल्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका त्यानंतर हे काम होणार नाही. त्यामुळे येत्या 6 महिन्यात किंवा निवडणुकीच्या आत हे काम पूर्ण करावं, याचं भूमिपूजन करावं, अन्यथा हे आमरण उपोषण करतील. तसेच सचिव गजा यांनी सुद्धा या त्यांच्या बोलण्याला पाठिंबा दिलेला आहे. बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. सोमवारी दुपारी 12:30 धामणगाव रेल्वे हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कासारखेड गावाजवळ रेल्वे रुळावर एका तरुणाने रेल्वेखाली येऊन आपलं जीवन संपवलंय. ही बातमी ऐकून परिसर हादरला आहे. या अज्ञात तरुणाने शिवाळी रंगाचे टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. त्याच्या हातावर गौरव असे नाव गोंदलेलं आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. सध्या या तरुणाची ओळख पटलेली नाहीये. पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. परंतु या घटनेने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कोण होता हा तरुण? त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. ही फक्त एक बातमी नाही, तर एका जीवनाचा अंत आहे. अशा घटना आपल्याला समाजातील वाढत्या मानसिक तणावाची आणि निराशेची आठवण करून देतात. आपण सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. धारणी तालुक्यातील बिजुधावडी गावाजवळ श्रीकांत जयस्वाल यांच्या धाब्यावर सोमवारी रात्री गळगामालूर येथील 5 जणांनी प्राणघातक हल्ला केला. श्रीकांत जयस्वाल सुदैवाने धारणी येथे काही सामान आणण्यासाठी गेले असल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र गळगामालूर येथील वाळू तस्कर उत्तम पाटील, गजा पाटील, राजा पाटील, पवन पाटील आणि बाला पाटील यांनी धाब्यावर येऊन श्रीकांत जयस्वाल यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून त्यांच्या 7 वर्षाचा मुलगा घाबरून जंगलात पडून गेला. तोपर्यंत श्रीकांत जयस्वाल धाब्यावर पोहोचले. हल्लेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी धाब्यासमोर उभी असलेली आर्टिका कार, 2 मोटरसायकल, सायकल आणि 4 डीप फ्रीझरसह संपूर्ण ढाबा पेट्रोल टाकून जाळून खाक केला. या हल्ल्यात श्रीकांत जयस्वाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींची जीवितहानी टळली असली तरी त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. क्या हुआ रात में? क्या कौन आए थे और ढाबे पे? 5 लोग आए. हाँ, 5 लोग आने के बाद यहाँ दादागिरी करे. दादागिरी करने के बाद खतरे चलाए. खतरे चलाने के बाद मेरा एक लड़का था, अंदर था, उसको निकालने के चक्कर में उसको निकाला बाहर. निकालने में मेरे साले को पत्थर लगा छाती पे. फिर भी मैंने उसको ध्यान नहीं देते हुए अपने बच्चे को निकाला बाहर. बच्चे को बाहर निकालने के बाद जब तक के बच्चे को पीछे छोड़ कर आए, जब तक के पेट्रोल डाल के पूरा ढाबा जला दिया हमने. कितने लोग थे? 5 लोग. 5 लोग थे. हाँ. और तुमको भी मारे? हाँ, मेरे को भी मारे. पुलिस स्टेशन में रिपोर्ट डाल दी? डाल दी रिपोर्ट को लगा. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेले सर्व ग्राहक स्वतःच्या रक्षणासाठी सैरावैरा पडाले. श्रीकांत जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी 2 पोलीस कर्मचारी देखील जेवण करण्यासाठी धाब्यावर आले होते. धारणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कितने लोग आए थे? वो 5 जन आए थे भैया. 5 जन आए थे. हाँ. क्या करे? वो डायरेक्ट पहले आए तो खतरे चलाए, फिर गाली गलौज करे माँ बहन की उनको. तो मेरे को गुस्सा आया तो मैंने एक थप्पड़ मार दिए. तो डायरेक्ट मेरे हाथ पकड़ के खींचा खाची करने लग गए भैया. तुमको मारे? हाँ, मेरे को भी पेट पे लात मारे और पैर पे भी मारे. पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून वाळू तस्करीची माहिती पोलिसांना आणि तहसीलदारांना देतो या संशयावरून गळगामालूरच्या या 5 भावांनी संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट रचला होता. या हल्ल्यात जवळपास 30 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले असून श्रीकांत जयस्वाल यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे. स्वतःचे नातेवाईकांना खोटे ठरावादार मेंबर्स करणे, बांधकामे करून भ्रष्टाचार करणे, खोटे भत्ते आपल्या सहकारी संचालकांना काढून देणे,
अशा अनेक प्रकारचे गैरकारभार केलेले आहेत. जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले 28 वर्षातही मी सलग डायरेक्टर आहे, पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमितता बँकेमध्ये पाहिला नाही. कसे माझ्याकडे आले तसं जर जर व्हायरल केलं ना, त्यांना माहिती नसेल मग त्यांना माहिती होईल काय असेल. गायकवाडले हे सुरुवातीपासूनच कुठे स्थिर झाले, बँक नफ्यात आहे, त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे राजकीय आकसापोटी केले आहेत. ज्यांच्यावर स्वतः राहते आरोप, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करताना स्वतः आपण काय कामं केली याचा पहिले विचार करायला. आम्हाला अपेक्षा होती की बच्चू कडू हे सहकारामध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, याचा बँकेला फायदा होईल आणि यातून विविध योजना बँकेला राबवून शेतकऱ्यांचा स्तर आणि बँकेचाही स्तर उंचावला जाईल, ठेवीदारांचाही फायदा होईल. या आशेपोटीच आम्ही बच्चू कडू यांना सुधाकर भाडसाकळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बच्चू कडूंसाठी प्रयत्न करून त्यांना अध्यक्षपदी विराजमान केलं होतं. परंतु तो एक आमचा धोकाच झाला की आम्ही एक चुकीची भूमिका घेऊन बच्चू कडू यांना अध्यक्ष बसवलं. कारण त्यानंतर जेवढे काही बँकेत भ्रष्टाचार झाले 28 वर्षातही मी सलग डायरेक्टर आहे, पण एवढा भ्रष्टाचार आणि अनियमितता बँकेमध्ये पाहिला नाही. रवींद्र गायकवाडे साहेबांना एवढंच मी सांगू इच्छितो की बॅलन्स शीट ही मार्चच्या स्थितीवर बनत असते, असं महिन्याच्या महिन्यात कुठल्याच बँकेची वित्तीय संस्थेची बॅलन्स शीट बनत नसते. बँक 31 मार्च 2025 नफ्यात आहे आणि ती नफ्यात राहणार आहे. त्याची बॅलन्स शीट बनली आहे, बँक नफ्यात आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे राजकीय आकसापोटी केले आहेत असं स्पष्ट आमचं मत आहे. आणि राहिला दुसरा मुद्दा आपला की अनियमितता केली. त्यांनी बच्चूभाऊ कडू यांनी बँकेचे त्यांचे नातेवाईक सभासद केले, त्यांचा हा आरोपही सुद्धा खोटा आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ते ज्या गटासोबत आहेत, स्वतः गायगुले साहेबाच्या घरातला स्वतःचा पोरगा किंवा स्वतःचा पुतण्या हे वैयक्तिक सभासद झाले. कोण्या सभासदाकडून आणले? स्वतः गायगुले साहेबावर एक सरनाईक नावाचे गृहस्थ जे स्वतः शेअर्स होल्डर होते, त्यांनी आरोप केला का माझ्या पोराचा यांनी माझी खोटी सही मारून माझ्या त्यांच्या पोराच्या नावाने शेअर्स केला. आरोप स्वतः त्यांच्यावर आहे. आणि ज्यांच्यावर स्वतः राहते आरोप, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करताना स्वतः आपण काय कामं केली याचा पहिले विचार केला पाहिजे. आणि ते जे म्हणतात का ज्या मिटिंगमध्ये बच्चूभाऊंनी सभासद वाढवले त्या मिटिंगचे अध्यक्ष बच्चूभाऊ सुद्धा नव्हतेच. त्यामुळे अध्यक्षांवर केलेले आरोप हे चुकीचे आहे. आणि राहिला मुद्दा बाकी अनियमितता ठेका देण्याचा, बच्चूभाऊ कडू हे मागील 2 वर्षापासून जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी कोण्या नातेवाईकाचं नाव का त्यांच्या कोण्याच नातेवाईकांनी कोणाला ठेका द्या या वृत्तीचा बच्चूभाऊ माणूस नाही. बच्चूभाऊ लढवय्या माणूस आहे. बच्चूभाऊ शेतकऱ्याची सर्वसामान्य सेवा करण्याच्या वृत्तीतला माणूस आहे. त्यामुळे किमान गायगुले साहेबांनी जे आरोप केले ते किमान ज्या टाइमला बच्चूभाऊ हे शेतकऱ्यासाठी लढा देत आहे, कष्टकऱ्यांसाठी लढा देत आहे, दिव्यांगासाठी लढा देत आहे, अशा लढा देणाऱ्या माणसाबद्दल तरी किमान असे आरोप करून गायगुले साहेबांनी किमान आपला राजकीय आकस जो आहे तो यावेळेस तरी नाही काढला पाहिजे. चुकीचे आरोप करून एका लढवय्या माणसाचा आपण अपमान करत आहोत हे सिद्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भांडणाऱ्या माणसाचा हा अपमान आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावतीच्या रिम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहेत. मोजरीच्या गुरुकुंज येथे 7 दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 3 दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. माजी आमदार बच्चू कडू जे नेहमीच सामान्यांच्या प्रश्नांकरिता रस्त्यावर उतरतात, त्यांनी नुकतेच मोजरीच्या गुरुकुंज येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरिता 7 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केलेत. या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने अमरावती येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर रिम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेतली.
सकाळी त्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयात असतानाही बच्चू कडू यांनी आपली जनसेवेची वृत्ती कायम ठेवली. ते रुग्णालयातील इतर रुग्णांशी संवाद साधताना दिसले. त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. तसेच उपचार करणाऱ्या महिला परिचारिकांचे आणि डॉक्टरांचे त्यांनी आभार मानलेत. रुग्णालयातून बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. बच्चू कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. तर अशा प्रकारे संघर्ष आणि जनसेवेचे प्रतीक असलेले बच्चू कडू पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बडनेरा शहरातील एका गंभीर समस्येवर जाणून घेऊया, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहेत. समता चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी साचत आहेत, ज्यामुळे स्मारकाची अवहेलना होत असल्याचा आरोप आंबेडकरी जनतेकडून केला जात आहे. बडनेरा शहरातील समता चौक, जो शहराच्या अगदी मध्यभागी आहे, तेथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचतंय. हे पाणी अनेक वर्षांपासून साचत असून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे या घाण पाण्याचे शिंतोडे थेट स्मारकाच्या चबुतऱ्यावर उडतात. यामुळे महामानवाच्या स्मारकाची अवहेलना होत असल्याची भावना आंबेडकरी समाजात तीव्रतेने व्यक्त होत आहे. नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्यापही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोर आणि रोजगार हमी योजनेच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाजवळ पाणी साचल्याची कोणतीही तक्रार नसताना येथे तात्काळ डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापेक्षा उपविभागीय अभियंता कार्यालय श्रेष्ठ आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. समितीचे अध्यक्ष मनोज गजबी, सचिव सिद्धार्थ बनसोड, कोषाध्यक्ष मधुकर साखरे, अशोक नंदागौडी, मच्छिंद्र भटकर यांनी प्रशासनाने आंदोलनाची भूमिका घेण्याआधीच या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. आता प्रशासन या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट कशी आणि कधी लावते, की आंबेडकरी जनतेला आंदोलनासाठी भाग पाडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर ही होती बडनेरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पाणी साचण्याच्या समस्येबद्दलची सविस्तर माहिती. प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूरच्या कामठी रोडवरील अंकित पब्स अँड बोट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्लांट इन्चार्ज हिरालाल देवसा यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी रिएक्शन सुरू असताना एका रिएक्टरमध्ये हलके स्टीम लिकेज निदर्शनास आलेत. तातडीने जॅकेटमधील स्टीम सप्लाय बंद करण्यात आला. स्टीम रिलीज करण्याचा प्रयत्न केला असता प्रेशर कमी होण्यास वेळ लागला. त्यावेळी रिएक्टरमध्ये पाऊण किलो प्रेशर जमा झाले होते. याच दरम्यान डमी होलच्या नेकपासून फॅन्स अचानक उखडलेत आणि खाली पडलेत. त्यामुळे गरम स्लरी वर उसळली, ज्यात तिथे काम करणारे 6 ते 7 कामगार भाजलेत. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुधीर काळपांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तसेच एक कामगार गंभीर जखमी असून 5 जणांची प्रकृती स्थिर आहे. सुरुवातीला जखमींना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र चांगल्या उपचारांसाठी त्यांना आता अरिहंत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. कंपनीकडून जखमींना योग्य ते उपचार मिळावेत याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे. नागपूरच्या संघर्षनगर चौकात एक थरारक अपघात घडला.
या अपघातात अनेक गाड्यांचा समावेश असून परिसरात एकच गोंधळ उडाला होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। नागपूरच्या वर्दळीच्या संघर्षनगर चौकात दुपारी हा भीषण अपघात झालाय। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार अपघात इतका जोरदार होता की गाड्या एकमेकांवर आदळून दूरवर फेकल्या गेल्या। या अपघातात 4 प्रमुख वाहनांचा समावेश आहे। MS4GJ 4980 क्रमांकाची गाडी जी मयूर गावंडे यांच्या मालकीची आहे आणि ते प्रधानमंत्री आवास योजना गेट नंबर 2 येथे राहतात। दुसरी गाडी टाटा एस क्रमांकाची MH34BZ 7765 ही जितेंद्र श्रावण कावरे यांची आहे। तर तिसरी गाडी MH49BR 7877 कैलास वांढे यांची असून ते खरबल शांतेश्वर नगर वाठोडा येथे राहणारे आहेत। आणि चौथी गाडी MH49W 5372 क्रमांकाची मीरज राठोड यांची असून ते वाठोडा अनमोल नगर येथे राहतात। या अपघातानंतर संघर्षनगर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली। रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलेत। वाहतूक पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केलेत। या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। मात्र वेगामुळे किंवा सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। क्या बताएंगे बताइए। हम लोग वहाँ रेस्टोरेंट से खाना आके वापस यहाँ से लौट रहे थे और गाड़ी मेरे आगे ट्रॉला था और हम लोग मैं अपनी गाड़ी मेरी गाड़ी 30-40 की स्पीड पर गाड़ी थी। पीछे सामने से बड़ा ट्रॉला आया, उसको साइड से टक्कर मारी और टक्कर मारते घसीटते आगे ले गया। पीछे से एक और ट्रॉला आया, उसको 4-5 गाड़ी वो टक्कर मारते खींच के ले गया। मेरी गाड़ी राइट से फंस गई, लेफ्ट से फंस गई, दोनों गाड़ी से फंस गई और मैं निकल भी नहीं पा रहा था, आगे नहीं पा रहा था। मेरे पीछे 3-4 गाड़ियाँ और थी, बहुत बुरी तरह डैमेज हुई। उनमें से 1-2 लोग को मेडिकल में हॉस्पिटल में लेके भी गए। शुक्र था कि मेरी गाड़ी राइट फंस गई तो निकल नहीं पा रही थी। हम लोग जोर से टक्कर मार के वहाँ से निकले। गाडी इथे सगळ्या गाड्या सिग्नलवर लागलेल्या होत्या। सिग्नल बंद होतं, सगळ्या गाड्या सिग्नलवर उभ्या होत्या। ट्रकवाला एकदम मागून आला एकदम स्पीडने, त्याने आधी त्या गाडीला ठोकलं, त्यानंतर माझी गाडीला एकदम साईडने पूर्ण घासत नेलं आणि इथे 3-4 गाड्या होत्या। 3-4 गाड्यांना पूर्ण घासत नेऊन तो भगत होता। बघता तो तिथे थांबवलं त्याला लोकांनी, आडवे झाले, समोर गाडी होती, त्याला निघायला जागा भेटली नाही। त्याच्यामुळे तो तिथेच उभा राहिला आणि ड्रायव्हर बघून गेला। तिथे कंडक्टर सापडला, तो पूर्णपणे दारू पिऊन आहे आणि ड्रायव्हर पण दारू पिऊन होता, त्यामुळे तो बघायला तिथं पूर्णपणे पडून गेला तिथं। संघर्षनगर चौकातील या अपघातामुळे नागपूरमधील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तर पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत। या अपघाताशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज। एका उच्च शिक्षित तरुणाला घरफोडीच्या आरोपीखाली अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा तरुण M.Tech शिकलेला असून तो जुगाराच्या व्यसनामुळे गुन्हेगारीच्या मार्गावर वळला। याबद्दल अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर वृत्त। नागपूर शहरातील धंतोली पोलिसांनी 16 जून रोजी एका मोठ्या घरफोडीच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी चंद्रपूरमधनं एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी M.Tech पदवीधर आहे। धंतोली पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा जुगाराच्या व्यसनात पूर्णपणे गुरफटला होता। या व्यसनापायी त्याने चोरी करायला सुरुवात केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अनेक घरफोडी केल्याचं कबूल केलं आहे। त्याच्याकडनं चोरी केलेला माल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या अटकेमुळे शहरातील अनेक घरफोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। अनामिका मिर्झापुर यांनी सांगितले की आरोपीच्या पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। पुलिस स्टेशन धंतोली में 8/6/2025 को एक कंप्लेनेंट आए थे। नाम था शीतल नरेश चिंतलवार, रहना विकास नगर, पुलिस स्टेशन धंतोली। इन्होंने कंप्लेंट दी थी कि वो पति पत्नी चंद्रपुर में गए थे 2 दिन के लिए। उस दरमियान उनके घर पे घरफोड़ी हुई है और 22,000 चोरी हुई है। 2 चोरियां हमारे यहाँ पे हुई थी, तो हमारी टीम थी जो थी वो इन्वेस्टिगेशन कर रही थी। तो यहाँ पे जो हमको फुटेज मिले, फुटेज के थ्रू हमने उनका जो आरोपी है उसका हमें थोड़ा
चेहरे का नक्शा समझ में आया, वो हमने डेवलप किया और कहाँ हो सकता है आरोपी, ये देख के हमने चंद्रपुर की तरफ उसका इन्वेस्टिगेशन शुरू किया। तो हमारे वहाँ के जो सोर्सेस थे वहाँ से हमको पता चला कि उस आरोपी का नाम था आशीष श्रीनिवास रेडी मल्ला, उम्र 25 साल, रहना रैतवारी कॉलोनी, बाईपास रोड, चंद्रपुर, पुलिस स्टेशन रामनगर। तो फिर वहाँ पे जाके हमने उसको हिरासत में लिया। तो इन्वेस्टिगेशन के दौरान और हमारे यहाँ की 3 चोरियां, एक सोने का और एक अजनी, ऐसे 5 चोरियां का हमारा जब डिटेक्शन हुआ है। और आशीष रेड्डीमल्ला जो आरोपी है वो इससे पहले भी चोरी में 2 बार अटक हुआ है और ये एमटेक किया हुआ है, पढ़ा लिखा है और मिहान में एक सॉफ्टवेयर कंपनी में काम भी करता था। लेकिन 2023 में उसने जॉब छोड़ दी और जुए की बहुत ज्यादा लत थी इसको, जुए के लिए उसके ऊपर कर्जा भी बहुत हुआ था, तो उसके लिए वो चोरियां करता था और छत्रपति स्क्वायर के आजू बाजू का एरिया उसका पहचान का था, तो उसने वहाँ पे चोरियां ज्यादा की उसने। या इस गुने में हमने पूरा माल 2,33,700 रुपये का हमने जब्त किया है और इसमें माननीय सीपी सर, एडिशनल जॉइंट सीपी सर, एडिशनल सीपी दाबाड़े सर, डीसीपी मदनी सर, एसीपी नंदनवार सर और हम पीएसआई धनाजी मारकवाड़, सुभाष वासाड़े, योगेश चांबारे, अमोल लोनकर, मनोज सोनोने, मानिक दहीपड़े, उत्तम सरकटे, भुवनेश्वर मोहर, ऋषभ निश्चितकर, विक्रम ठाकुर, इन सब ने मिलकर बहुत दिन रात मेहनत कर ये डिटेक्शन किया है इन्होंने। तर ही होती जुगाराच्या व्यसनापायी गुन्हेगार बनलेल्या एका एमटेक पदवीधर तरुणाची कहाणी। या प्रकरणात आणखी काही माहिती समोर आल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। नागपूरमधील एका धक्कादायक घटनेवर प्रकाश टाकणार आहोत, जिथे कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला। पार्टी परिसरातून एक हैराण करणारी बातमी समोर येत आहे। हातात चाकू घेऊन गोंधळ घालणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मोठा प्रतिकार सहन करावा लागला। या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहेत। या प्रकरणी पार्टी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्यातील ही घटना 16 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पारडी पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक आरोपी हातात चाकू घेऊन परिसरात गोंधळ घालत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत। मात्र आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना एक अनपेक्षित अडचण समोर आली आहे। आरोपीच्या काही नातेवाईकांनी पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली। या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय। अखेरीस मोठ्या प्रयत्नानंतर पारडी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारच्या अडथळ्यांना आणि हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे। सध्या पारडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। काल जेव्हा आम्ही एरियात पाईप पेट्रोलिंग संपूर्ण स्टाफ करत होतो त्यावेळेस बीट मार्शलला एक सीएफएस आला कंट्रोल रूम वरून की गोंडपुरा हनुमान मंदिर जवळ एक व्यक्ती आता चाकू घेऊन फिरत आहे आणि लोकांना धमकावत आहे। ही बातमी मिळताच मी स्वतः स्टाफचा गोंडपुरात आरोपीच्या एरियात पोहोचलो। त्यावेळेस आरोपी हातात चाकू घेऊन फिरत होता। ज्यावेळेस आम्ही त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या स्टाफचा त्याला ताब्यात घेत असताना किरण सडमाके 25 वर्ष आणि अनिता कृष्णकुमार सडमाके त्याची आई 50 वर्ष आहे तिची वय, त्या दोघांनी आम्हाला अटकाव केल्याने हेड कॉन्स्टेबल शैलेश कुंभलकर जे आहेत त्यांनी धक्का दिला, त्याच्यामुळे ते पडले आणि त्यांना जबर दुखापत झाली आहे। ते सध्या भवानी हॉस्पिटलला ऍडमिट आहे। आरोपीवर यापूर्वीचे भरपूर रेकॉर्ड आहे। आरोपीवर यापूर्वीचे 4 ते 5 गुन्हे दाखल आहे आणि सिरियस ऑफेन्स आहे। 307 सारखा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। मी जनतेला हेच आवाहन करते, माझ्या एरियात जर आमच्या एरियात कोणी बदमाशी करत असेल, गुन्हे प्रवृत्तीची काही धमकी देत असेल किंवा कोणाला त्रास देत असेल त्यांनी लगेच पोलिसांना कंप्लेंट करावी किंवा आम्हाला फोनद्वारे संपर्क करावा। या घटनेमुळे समाजात पोलिसांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे। पोलीस आपल्या सुरक्षतेसाठी अहोरात्र झटत असतात। त्यांना सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे।
नागपूर शहरात व्यसनापूर्तीसाठी गुन्हेगारी करणाऱ्या एका टोळीचा पाचपावली पोलिसांनी कसा पर्दाफाश केला। गुन्हेगारीचा आलेख वाढत असताना पाचपावली पोलिसांनी एका मोठ्या गुन्हेगारी टोळीला जेरबंद करून एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहेत। व्यसनाधीतून बाहेर पडण्यासाठी चोरी, लुटमार यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीमध्ये 12/6/25 रोजी रात्री साधारण एक इसम आहेत, ते जे राहणारा उत्तर प्रदेश येथे आहेत, तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते। गाडीवरून जाणारे 3 इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते, पाकिटातले 5,000 रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले। त्यानंतर आमचे DB पथक रात्री गस्तवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन 3 आरोपी सदर 2 व्हीलरमध्ये होते, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। पकडण्यात आलेले आरोपी हे 3 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपी हे पाचपावली हद्दीतीलच राहणार आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे, तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे। आरोपी आहे राकेश उर्फ खाट्या नरेश झोडापे, हा बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे पियुष उर्फ दादू प्रकाश साळवे, तो पण बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। आणि त्यांच्यासोबत जो तिसरा मित्र होता त्यांचा, तो गणेश उर्फ गण्णा आनंद बुर्डे, हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे। हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोजमजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या DB पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली। पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरचे होते, त्यांच्यावर पाचपावलीमध्ये आणि नागपूर सिटीमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक मोबाईल आणि पर्स जप्त करण्यात आली। त्यानंतर त्यांचा PCR मध्ये असताना आणखी गुन्ह्याची उकल होण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी केली असता पोलीस स्टेशन पाचपावली येथील यापूर्वी अपराधावर असलेले 3 गुन्हे जे 2 व्हीलर चोरीचे होते, ते 3 गुन्हे उघडकीस करण्यात आले। त्याचप्रमाणे यशोधरामधील 2 वाहन चोऱ्या ह्या उघडकीस करण्यात आल्या। त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई-रिक्षा चोरीला गेली होती, ई-रिक्षा सुद्धा उलगडा झालेला आहे। त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई-रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण 4,49,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमागे माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन माननीय वरिष्ठ बाबूराव राऊत साहेब तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल वाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी प्रकाश पवार यांची टीम आहे, पोलीस हवालदार प्रकाश पवार, त्याचप्रमाणे पोलीस हवालदार प्रकाश पखान, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, त्याचप्रमाणे नितीन लोखंडे, आशिष बावनकर आणि प्रीती थोरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे। पोलीस उपनिरीक्षक रणजित माझगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी केवळ त्यांच्या व्यसनांची पूर्तता करण्यासाठी हे गुन्हे करत होते। या अटकेमुळे परिसरात वाहन चोरी आणि लुटमारीच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत। तर ही होती व्यसनाधीनतेतून गुन्हेगारीकडे वळलेल्या टोळीच्या पर्दाफाशाची बातमी। पाचपावली पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल अशी आशा आहे। नागपूरच्या एका धक्कादायक घटनेने शहराला हादरून सोडले आहेत। प्रेम त्रिकोणातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडल्याबाबत एका व्यक्तीनं आमच्या एका पोलीस कॉन्स्टेबलला काल माहिती दिली। सदर माहिती त्या पोलीस अंमलदारांनी आम्हाला सांगितली। जो माहिती देणारा इसम होता तो अभिषेक कटारिया म्हणून होता, हा गोरेवाडा परिसर मानकापूरच्या हद्दीत राहणार आहे। त्याला पोलीस स्टेशनला आमच्या समोर काल एक साधारणपणे 11:15 ते 12च्या दरम्यान आणण्यात आलं। त्याच्याकडे आम्ही विचारणा केली असता त्याने सांगितलं की त्याचे काही मित्र आहेत, त्या मित्रांनी काल रात्री म्हणजे इन द सेन्स परवाच्या रात्री एक खून केलेला एका व्यक्तीचा आणि ते घटनास्थळ आपल्याला माहिती आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे। सदर माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ सदरची माहिती माननीय DCP सर, माननीय ACP सर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली आणि तात्काळ आम्ही स्वतः टीम घेऊन घटनास्थळी गेलो। घटनास्थळी
एक मृतकाचं त्या ठिकाणी डेड बॉडी पडलेली होती आणि प्रायमा फेसी त्याला चाकून भोसकून मारून टाकल्याचं दिसून येत होतं. त्या मृतकाची दुचाकी गाडी जी आहे ती त्या ठिकाणी होती. त्याची चप्पल त्या ठिकाणी पडलेलं होतं. मोबाईल तोडून फोडून टाकलेला होता. अशी सगळी परिस्थिती होती. आम्ही गेल्यानंतर प्रायमा फेसी त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमून घटनास्थळ संरक्षित करून घेतलं आणि पुढचा तपास चालू केला. तपासामध्ये काही वेळातच माननीय एसीपी आणि माननीय डीसीपी सर यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा तपास चालू झाला. आता हा जो मृतदेह होता हा नेमका कोणाचा होता माहित नव्हता, परंतु त्याच दरम्यान पोलीस स्टेशनला एक गजेंद्र ध्रुववंशी नावाचे इसम त्यांचा मुलगा हरवल्याबाबत तक्रार देण्यासाठी आलेले होते. आम्ही पोलीस स्टेशनकडून ती माहिती घेतली आणि त्याचा फोटो मागून घेतला. तर असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे तो व्यक्ती हा अमन गजेंद्र ध्रुववंशी म्हणजे त्या तक्रारदारांचा मुलगा आहे आणि त्या पद्धतीने बॉडीची ओळख आम्हाला पटली. आणि जो आम्हाला माहिती देणारा इसम होता अभिषेक कटारिया यांना आम्हाला त्या आरोपींची नावं सांगितली. आरोपींची नावं सांगितल्यानंतर तात्काळ तांत्रिक तपास करून सुमारे 1 ते 1.5 तासामध्ये आमच्या डीबी पथकानं पहिले जे 2 आरोपी आहेत, एक लकी मेंढवार आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र आहे, विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्या दोघांची नावं सांगितली. आमच्या टीमने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे तो त्यावेळी अल्पवयीन आहे आम्हाला माहित नव्हतं, नंतर माहित झालं ते. तर त्या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की आम्हाला इन्फॉर्मेशन देणारा इसम अभिषेक कटारिया हा देखील गुन्ह्यात सहभागी आहे आणि त्याचा एक अजून मित्र आहे सुलभ ठाकूर हा देखील गुन्ह्यामध्ये सहभागी आहे. हे 3 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक हे गुन्ह्याच्या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर घटनास्थळाचा कायदेशीर पद्धतीनं फॉरेन्सिक व्हॅन बोलवून आणि बाकी सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण करून पंचनामा करण्यात आला आणि त्या आरोपींना अटक करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी झालेल्या तपासामध्ये एक मुलगी आहे जी लकी मेंढवार जो आरोपी आहे त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याचप्रमाणे मयत जो आहे अमन ध्रुववंशी ह्याची ती लहान म्हणजे शाळेच्या वयापासूनची मैत्रीण आहे. तर लकीला अमन हा त्याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळा वाटत असावा आणि म्हणून त्यामुळेच त्याने हा अमनचा प्रथमदर्शनी खून केल्याचं प्रायमा फेसी दिसून येत आहे. याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत. ही संपूर्ण कारवाई जी आहे आरोपी ताब्यात घेणं किंवा जो तपासाचा सर्व भाग आहे हे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी श्री रेड्डी सर, माननीय ऍडिशनल सीपी क्राईम श्री परदेशी सर, माननीय नॉर्थ रिजन साऊथ रिजन चार्ज असलेले राठोड सर, त्याचप्रमाणे डीसीपी मदने सर आणि एसीपी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तपास आणि सर्व कारवाई सुरू आहे. तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि सद्यस्थिती जे 3 आरोपी आमच्या अटकेत आहेत त्यांना आज रोजी माननीय न्यायालयात आम्ही हजर करणार आहोत, पुढील तपास करणार आहोत. जो अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या विरुद्ध लकडगंज पोलीस स्टेशनला एक अटेम्प्ट टू मर्डरची केस रजिस्टर आहे, त्याची देखील आम्ही माहिती घेत आहोत. हा त्याचा दुसरा गुन्हा असावा. बाकी आरोपींविरुद्ध काही रेकॉर्ड नाही आहे. अभिषेक कटारिया जो आम्हाला इन्फॉर्मेशन देणारा होता आणि तो त्याच्यामध्ये नंतर आरोपी निष्पन्न झालेला आहे, तर त्याच्यावर जुगाराचा एक गुन्हा दाखल आहे. याच्या व्यतिरिक्त आरोपींचा काही रेकॉर्ड नाही आहे. हा म्हणजे तेच आहे की जो आरोपी लकी मेंढवार आहे त्याला कदाचित मयत जो आहे अमन हा त्याच्या प्रेम प्रकरणामध्ये अडथळा वाटत असावा असा आमचा प्रथमदर्शनी निष्कर्ष आहे आणि त्यामध्ये अधिक तपासांतीच जे काही खरं आहे नेमकं कशामुळे झालं, कसं झालं, काय झालं हे पूर्ण तपास केल्यानंतरच दिसून येणार आहे. तर ही होती नागपूरमधील प्रेम त्रिकोणातून झालेल्या खुनाची ताजी बातमी. या घटनेने समाजात पुन्हा एकदा प्रेमसंबंधातील गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप अधोरेखित केले आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादामुळे 2 गटांमध्ये मोठी झडप झाली आहे. या घटनेत चाकू सुद्धा वापरण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतले आहेत. याबद्दल अधिक माहिती मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे. एक तक्रार प्राप्त झाली की सत्यम गिरीश पांडे या व्यक्तीला एकानं चाकूनं मारलेला आहे. हा सत्यम गिरीश पांडे याला खासगी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची विचारपूस केली. तर विचारपूसमध्ये असं लक्षात आलं त्यांचे काहीतरी जुने वाद होते. त्या जुन्या वादातून जे आरोपी आहेत गौरव बलकी, ललित शर्मा आणि प्रदीप काळे या तिघांनी त्याला चाकूनं मारहाण केलेली आहे. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली. हा गौरव बलकी जो आहे हा
हिस्ट्री शीटर आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, ललित शर्मा हिस्ट्री शीटर आहे आणि प्रदीप काळे याच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. तिन्ही गुन्हेगारच आहेत आणि त्यांचे काहीतरी जुने वाद होते. यापूर्वीचे वाद आपल्याला माहीत नव्हते, पण एकमेकाला यापूर्वी भेटून त्यांनी खुन्नस वगैरे दाखवली होती. त्या वादातून त्यांनी मारलं. यामध्ये आरोपींची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ डीबी टीम रवाना करून तिन्ही आरोपींना आम्ही त्याच दिवशी सेम डेला ताब्यात घेतलेला आहे. ही जी घटना आहे श्रीराम अर्बन कोऑपरेटिव्ह बँक गोदनी रोड या ठिकाणी झालेली होती. त्याच दरम्यान यातील जे आरोपी आहेत सत्यम पांडे, प्रथम यातले जे फिर्यादी आहे सत्यम पांडे, या सत्यम पांडेचे मित्र प्रथम उज्जैनवार, आयान मिर्झा, करण यादव, हा स्वतः सत्यम पांडे, हे यांच्या तक्रारीवरून देखील या सत्यम पांडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात, गौरव बलकी, सत्यम पांडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. क्रॉस गुन्हा आहे 324चा. तर दोन्ही गुन्ह्यातले आरोपी आम्ही सेम डे अटक केले. दोन्ही साईडनं तक्रारी होत्या. अटक करून त्यांना काल मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं. तर यांना 2-3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि नेमका काय वाद होता किंवा कोणत्या वादातून हे सगळं झालेलं आहे त्याबाबत तपास चालू आहे. संपूर्ण कारवाई जी आहे ती घटना घडल्यानंतर आम्ही माननीय DCP सरांना याबाबत माहिती दिली होती आणि माननीय CP रवींद्र शिंगल सर, त्याचप्रमाणे जॉईंट CP सर, DCP सर आणि ACP मिश्राम मॅडम, DCP मध्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी कारवाई करून सगळे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. पुढील तपास त्याचा चालू आहे. म्हणजे एका गुन्ह्यातले तक्रारदार आहेत ते दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी झालेले आहेत, दुसऱ्या गुन्ह्यातले तक्रारदार पहिल्या गुन्ह्यात आरोपी झालेले आहेत एकमेकाविरुद्ध आणि दोघांनाही जखमा आहेत. म्हणजे याच्यात सत्यम पांडे जो आहे त्याला चाकू मारलेला होता छातीत, तो देखील जखमी आहे. आणि याच्यामध्ये गौरव बलकी हा जो आहे ते गौरव बलकीला देखील हाताला चाकून जखम झालेली होती. तर याचा अर्थ समोरच्यांनी देखील चाकून मारहाण केली. वाद हे कुठेतरी 2 महिन्यापूर्वी दारू दुकानासमोर भेटलेले होते एकमेकाला आणि त्या ठिकाणी एकमेकाला ह्या खुन्नस दाखवलेली होती. काहीतरी वादावादी होऊन त्या ठिकाणी खुन्नस दाखवलेली होती. एकमेकाची त्यांची फार परिचय नाही, फार दोस्ती पण नाही, फार दुश्मनी पण नाही, पण एकमेकाच्या तोंड ओळखीचे आहेत हे लोक. आणि काल परवा नेमका तो त्यांचा वाद झाला त्या ठिकाणी आणि मग ती वादाला मोठं स्वरूप मिळालं. हे जवळपास सगळे गोदनी, मानकापूर, गोरेवाडा या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतले राहणार आहेत. तर ही होती नागपूरमधून आलेली एक महत्त्वाची बातमी. जुन्या वादामुळे झालेल्या या हाणामारीत पोलिसांनी वेळेवर कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेवर पोलिसांचे बारीक लक्ष असून पुढील अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या धरती आबा जन भागीदारी अभियान या अंतर्गत माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी येथे एक ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडलाय. जनजातीय गौरव वर्षाचे औचित्य साधत आयोजित या अभियानाचे नेतृत्व केले आहे तहसीलदार मुगाजी काकडे यांनी. या अभियानाची सुरुवातच अविस्मरणीय होती. कार्यक्रमाकरिता येत असताना मौजे मच्छिंद्र पारडी येथील नागरिकांनी तहसीलदार मुगाजी काकडे यांचे अभूतपूर्व स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात आणि बैलगाडीतून प्रवास करून त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला, जो जनभागीदारीचा एक अद्भुत नमुना ठरला. धरती आबा या अभियानात आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांकरिता विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात. जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच रेशन कार्डचे अर्ज, आधार कार्ड, नोंदणी आणि दुरुस्ती आणि जनधन खाती तयार करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या सुविधा पुरवण्यात आल्यात. इतकेच नाही तर अतिवृष्टी अनुदान EKYC, रोजगार हमी योजना कार्ड नोंदणी आणि आरोग्य तपासणी यांसारख्या योजनांचाही समावेश होता, ज्याचा थेट लाभ हजारो नागरिकांना मिळाला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तहसील कार्यालयाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हे कार्यालय स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचं चित्र दिसत आहे. कार्यालयाच्या पायऱ्यांपासून ते प्रत्येक कोपऱ्यांपर्यंत सगळीकडे गुटखा खाऊन थुकल्याने लालभडक झालेल्या पिचकाऱ्या दिसतात. यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक मुठीत धरूनच कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे. इतकंच नाही तर तहसील परिसरातील मोकळ्या जागांमध्ये आणि मधल्या ठिकाणी मोठमोठे गवत वाढलं आहे. या गवताच्या झुडपांमध्येही कचरा आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात साचली आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एक शासकीय कार्यालय असूनही इथे स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तातडीने या संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भाजपमध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश ठरलेला आहे, काय सांगाल? असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये नात्यागोत्यांचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम टीका टिप्पणी हे जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं. त्यासाठी काही कष्टही करावे लागतात. राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो. टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात काही प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने आता कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाही आहे आणि म्हणून स्वाभाविक लोक आता किती दिवस वाट पाहतील. त्यामुळे सांगलीमध्ये जी घडामोडी घडल्या आहेत तर प्रमुख कारण जे आहे काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली असल्यामुळे अशा गोष्टी घडणारच. साहेब, राजकोटमध्ये आधी पुतळा पडला, त्यानंतर तो बांधण्यात आला, ते आता बेसमेंट खचलेलं आहे. असं आता मला नेमकं सांगता येणार नाही. कसं आता ज्या गोष्टी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत, वारं तीव्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच हे सगळी कामं केली जातात. मला नेमकं काय आता बातम्या वृत्तपत्रातल्या आहेत किंवा माध्यमातल्या आहेत तर त्याच्यावर मी रिॲक्ट एकदम करणार नाही माहिती घेतल्याशिवाय. ज्या पद्धतीनं पुण्यात पूल कोसळला, असं काही नांदेडमध्ये अडवणार आहे का जुन्या पुलाचं? असं घडून हीच माझी भूमिका आहे आणि भावना आहे. तुमच्या नजरेस काय असलं मला जरूर सांगा, आपण काळजी घेऊ. असं की शेवटी बांधकामं आहेत, काही बांधकामं आशात केली असतील, काही जुनी असतील, तुमच्या नजरेस काय असेल जरूर सांगा. कारण हे असं घडण्याच्या नंतर सांगण्यापेक्षा असं काही असेल तर मला जरूर सांगा, आपण तिथे काळजी घेऊ. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.